त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आजचा दिवस वादळी ठरू शकतो। अनेक मुद्द्यांवरती विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। सरकारकडून सुद्धा तयारी जोरदार सुरू आहे। आजच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे गाजतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तो व्हिडिओ सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही, तिथे हे आमदार आमचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टर मध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद पुरस्काराचं वाटप करतात नेमकं कोणाचं आहे? आणखी एक महत्वाचं आहे, ज्या पद्धतीने हे सगळे चर्चा होने वाली है पार्लिमेंट में, अन्य काही गोष्टी अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। त्यामुळे याच्या पुढे सुद्धा आणखी काही व्हिडिओ तुम्हाला दिसतील असं आदित्य ठाकरेंनी आता काही वेळापूर्वी बोलताना बघितलं। अंबादास दानवेंनी आज एक व्हिडिओ ट्विट केलेला होता। या व्हिडिओमधून एका आमदाराचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला होता। महेंद्र दळवी या व्हिडिओमधून दिसत होते आणि मोठमोठ्या पैशांचे बंडल सुद्धा या व्हिडिओमधून दिसत होते। हा आमदार कोण आहे असा सवाल अंबादास दानवेंनी आपल्या ट्विटमधून विचारलेला आहे। आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि आजचा दिवस सुद्धा वादळी ठरण्याची चिन्ह आहेत। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दिसत आहेत की विधान भवनामध्ये ते आलेले आहेत। आजच्या कामकाजावरती सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे। कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते, विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला घेरू शकतात